कुवत केलं, कर्जबाजारी केलं, ही उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे. आणि यासाठी आज जे कर्ज दिसत आहे ते 9 लाख कोटीच्या घरात आहे. आणि या पलीकडे जाऊन लोकांची देणे आहेत ते जर पाहिलं तर 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे. आणि मला वाटतं की पुन्हा 2-3 वर्ष या कर्जातून राज्य बाहेर काढणं कठीण आहे. केंद्र सरकार दर वर्षाला कर्ज वाढवून परवानगी देत असतं. एकीकडे सांगतात 25% कर्ज काढू शकतो स्थूल उत्पन्नाच्या, आणि आता 20% जवळपास गेलेलं आहे. ते सांगतील अरे कर्ज तर 25% नाही 50% काढाल, पण आपली कुवत आहे का, आपल्याकडचे रिसोर्सेस आहेत का, आणि आपल्याकडचं सामान्य महाराष्ट्राची एकूण जी या सगळ्या परिस्थितीमध्ये उभं करायसाठी पुन्हा आर्थिकरित्या तर तुमची क्षमता नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या योजना राबवत असताना तुम्ही मागासवर्गीयावर अन्याय करताय, आदिवासीवर अन्याय करताय, त्यांच्या सगळ्या योजनांना कात्री लावलेली आहे, त्यांचा निधी पडवला आहे. जे काही संविधानात्मक अधिकार जो होता तो सुद्धा म्हणजे त्याला संविधानाने दिलेल्या घटनात्मक अधिकाराची सुद्धा ही पायमल्ली करतायत. आणि अशा प्रकारे राज्याला बर्बाद करण्याचं काम सुरू झालं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर कमिशनखोरी प्रचंड वाढले. एखादा कामाचं एस्टिमेट जर 200 कोटी असेल तर ते वाढवून 400 कोटी केलं जातं, आणि वरचे 200 कोटी रुपये सरकारचे सगळे मिळून आपल्या घशात घालत आहेत. तर यामुळं उद्या महाराष्ट्राची स्थिती भयानक वाईट होईल, आणि याला हे जबाबदार माहितीचं सरकार असेल. तुम्ही म्हणता की एस्टिमेट वाढवून कामं सुरू आहे सध्या. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी आम्ही खूप चौकशीची मागणी केली, दर अधिवेशनात करतो आहे. पण आता सरकार जर बेशरमाचं झाड लावून बसलं असेल तर त्याला काही इलाज नाही. त्यांना हे सगळं उद्ध्वस्त होताना आनंद मिळत असेल असुरी सरकारला, शासन म्हणून काही जबाबदारी स्वीकारायलाच तयार नसतील. मी सांगतो आहे अनेक कामं आहेत की ज्यांचे इस्टिमेट वाढवून देऊन ती कामं मर्जीतल्या माणसाला दिलं आहे. सगळ्या कामांचे आज मॅनेज केलं जातं. सगळी कामं सगळ्या कामामध्ये कुठेही स्पर्धा होत नाही आहे, आणि 15% 20% वसुली करून कामं वाटले जाते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.